नमस्कार, मी रुपाली। आज आपण बनवणार आहे शाळूचे पळी पापड। हे शाळू मी अगोदर 7 दिवस पाण्यात भिजत घालून ठेवलं होतं। रोज सकाळी त्याचं पाणी बदलायचं, नवीन पाणी ओतून झाकून ठेवायचं। 8व्या दिवशी शाळू पाण्यातून काढायचा आणि पूर्ण नितळला की घरात फॅनच्या हवेला सुकवायचा। आता हे जर आपण उन्हात सुकवलं तर आपले पापड लाल पडू शकतात। सुकल्यानंतर गिरणीतून याची जाडसर अशी भरड काढून आणायची। कोंडा वेगळा करायचा, पीठ वेगळं करायचं। आता उद्या पापड घालायचं आहे म्हटल्यानंतर आज रात्री आपण याला भिजवून ठेवायचं। जास्त पाणी घालून मिक्स करून ठेवायचं। सकाळी उठले की याच्यावरची निवळी काढायची, जेवढा चीक आहे तेवढा पातेल्यानं मोजून घ्यायचा। माझा आता 1 पातेला चीक भरलाय। एका पातेल्याला 2 पातेलं पाणी घ्यायचं आणि जे काही पाणी पाहिजे गरम ते एक्स्ट्रा आपण पलीकडच्या गॅसवरती ठेवलेलं आहे। आता पाण्याला उकळी आली, त्याच्यानंतर आता मीठ टाकायचं। वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं कमीच टाकायचं। पाण्याला उकळी आल्यानंतर मी आता याच्यात चीक घालून घेते। आता मी एकटीच आहे त्यामुळे अगोदर सगळा चीक घालून घेतला। आपण जर दोघे असलो तर एकानं घालायचं आणि एकानं हलवायचं। आता मी एकटीच असल्यामुळे सगळा अगोदर घालून घेतला आणि त्याच्यानंतर मिक्स असं सगळं केलं। आता 20 मिनिटं झाल्यानंतर बघा आपला चीक असा रटा शिजायला लागलाय आणि आपलं पीठ शिजलं की आपल्या पिठाला एक वेगळीच चकाक येते। जे पाणी ठेवलं होतं ना ते सगळं ह्याच्यात थोडं थोडं करून मी घालून मिक्स केलं, म्हणजे मला टोटल 3 पातेलं पाणी लागलं। सगळ्यात शेवटी तीळ घातले आणि त्याच्यानंतर असं 10 मिनिटाला मी झाकून ठेवणार होते। आता आज मी धोतरावर पापड घालणार होते। धोतर असं पाण्यात भिजून थोडंसं ओलसर करून घेतलं आणि त्याच्यानंतर पापड घालायला सुरुवात केली। मस्त असे पळी पापड घालून झाले। दुपारी असं सुकलेलं होतं। आता हे उलटं करायचं आणि थोडंसं पाणी मारून पापड काढून घ्यायचा। हा छोटासा ब्लॉग कसा वाटला आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा नक्की।